ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं दलित वस्तीचे नियम पाळून निधी वापरलेला आहे का? 24, 25, 25, 26 मध्ये माझ्याकडे पुरावे आहेत. बरं, आपल्या इथं कोण सांगतंय की ही दलित वस्ती आहे म्हणून? काय क्रायटेरिया असेल ना, काहीतरी नियम हे ते काही विषयामध्ये काही याच्यामध्ये सरळ सांगितलंय की इथं एकही घर नाही, ते मी टेंडर लागले आपल्या त्याला जबाबदार कोण? समाज कल्याणसाठी यावर प्राप्त आहे ज्या म्हणतायत ते आपल्याकडे टोटल 16 प्रभाग आहेत. त्या 16 प्रभागाअंतर्गत जे आपल्याला आरक्षित प्रभाग आरक्षित आहे तर पूर्ण प्रभाग 12 आरक्षित आहे का? पूर्ण प्रभाग 12 आरक्षित आहे. मग त्याच्यामध्ये अवघड का आलं? अवघड फक्त ते 4 नगरसेवक आहेत. फक्त एक त्याच्यामध्ये सरळ प्रभाग तसं नाही आहे, सर. 12 अआरक्षित आहे. तुम्ही दिशाभूल करू नका याच्यामध्ये. सर जी वॉर्ड रचना तयार झालेली आहे वर्गीकरण आहे त्याच्यात. नाही त्या वॉर्ड रचने त्याच्यामध्ये मी शासन निर्णय 2002चा जे आहे त्याच्यामध्ये फक्त दलित वस्तीमध्येच ते काम करू शकतात. तुम्ही जे इथं धुमाकूळ वाचवलंय त्याला जबाबदार कोण? उद्या जर कोर्टातून नोटीस आली तर तुम्ही आहेत का त्या? आरक्षित प्रभाग म्हणजे कोणता? सगळा प्रभाग आरक्षित करतात का? त्याच्यामध्ये 2 ओपन आहेत. मग 2 ओपन झाल्यावर काय आरक्षित व्हायला का? एक ओबीसी येते, ओबीसीला आरक्षण वेगळं आहे का? पूर्ण प्रभाग आरक्षित आहे सर. जे झोन दिले 2 ओपनच्या इथं ओपनचा झाला का पूर्ण प्रभाग? सन्मान्य सदस्य महोदय, याच्यामध्ये आपण आपला जो विरोध असेल किंवा त्या बाजूने असतील त्यांची आपण एक बैठक लावू. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, प्रभाग आरक्षित लागतो.